हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन 3 पहा. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द AP. आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल पहा. आपल्याला ॲरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. Here T1 काय आहे 5, T2 म्हणजे सेकंड टर्म काय आहे 1, T3 म्हणजे थर्ड टर्म किती आहे -3, T4 म्हणजेच फोर्थ टर्म किती आहे -7. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे फर्स्ट टर्म म्हणजेच A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 5. फर्स्ट टर्म आपल्याला दिलेलं आहे T1, त्यालाच आपण काय A या लेटरने सुद्धा इंडिकेट करतो. मग A किती मिळाला आपल्याला 5. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू काय करावं लागेल आपल्याला T2 मधून T1 मायनस करावं लागेल. T2 मायनस T1 किंवा तुम्ही T3 मधून T2 सुद्धा मायनस करू शकता किंवा T4 मधून T3 मायनस करू शकता. आता आपण काय करू T2 मधून T1 मायनस करू. T2 किती आहे 1 मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे 5 इज इक्वल्स टू 1 मायनस 5 किती आहे -4. म्हणजेच आपल्याला D कॉमन डिफरन्स किती मिळाला -4. आन्सर लिहू आपण. देअरफॉर फर्स्ट टर्म A इज इक्वल्स टू common difference D is equals to -4. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल. प्रथम आपण काय करू या टर्म्स लिहून घेऊ. हिअर T1 इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म काय 0.6, T2 इज इक्वल्स टू सेकंड टर्म काय 0.9, थर्ड टर्म T3 किती दिलेलं आहे 1.2, T3 इज इक्वल्स टू 1.2, T4 म्हणजेच फोर्थ टर्म काय पहा 1.5, T4. आता आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट टर्म आपल्याला दिलेलं आहे T1 इज इक्वल टू 0.6 आणि तीच आपण A या लेटरने सुद्धा इंडिकेट करतो. देअरफॉर A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 0.6. आता आपल्याला कॉमन डिफरन्स D फाइंड करायचा आहे. काय करायचं T2 मायनस T1, T2 मायनस T1. T2 ची व्हॅल्यू किती आहे 0.9 मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे 0.6 इज इक्वल्स टू. आता 0.9 मधून 0.6 मायनस केले तर किती मिळेल पहा आपल्याला 0.9 मायनस 0.6. 9 मधून 6 गेले 3, पॉईंटच्या खाली पॉईंट येईल, 0 मधून 0 गेले 0, म्हणजेच किती मिळाला आपल्याला 0.3. कॉमन डिफरन्स किती मिळाला 0.3. आन्सर लिहू आपण. देअरफॉर फर्स्ट टर्म A इज इक्वल्स टू 0.6 अँड कॉमन डिफरन्स D is equals to 0.3. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल. आता काय करू आपण प्रथम या टर्म्स लिहून घेऊ. हिअर T1 इज इक्वल्स टू 127, T2 इज इक्वल्स टू सेकंड टर्म काय 135, T3 इज इक्वल्स टू थर्ड टर्म काय आहे 143, T4 म्हणजेच फोर्थ टर्म किती दिली आहे पहा 151. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे फर्स्ट टर्म म्हणजेच A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 127. A ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. A म्हणजेच काय फर्स्ट टर्म. त्यानंतर D कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. D इज इक्वल्स टू T2 मायनस T1, T2 मायनस T1 इज इक्वल्स टू T2 ची व्हॅल्यू किती आहे 135,
मायनस T1ची व्हॅल्यू किती आहे 127 इज इक्वल्स टू, आता 135मधून 127 मायनस केले तर किती मिळतील पहा आपल्याला 8 मिळतील. म्हणजेच कॉमन डिफरन्स काय मिळाला 8. आन्सर लिहू आपण. देअरफॉर फर्स्ट टर्म A इज इक्वल्स टू 127 and common difference D is equal to 8. तर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. फोर्थ एक्झाम्पल पहा. प्रथम आपण टर्म्स लिहून घेऊ. हिअर T1 is equals to 1/4. T2 is equals to सेकंड टर्म काय 3/4. T3 is equals to थर्ड टर्म काय 5/4. T4 is equals to 7/4. फोर्थ टर्म काय 7/4. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे A म्हणजेच फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे. फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे. A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 1/4. आता कॉमन डिफरन्स फाइंड करायचं आहे. D इज इक्वल्स टू काय करायचं T2 मायनस T1. T2ची व्हॅल्यू किती आहे लिहून घेऊ आपण. T2 मायनस T1 इज इक्वल्स टू T2ची व्हॅल्यू किती आहे 3/4 मायनस T1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा 1/4. आता इथे डिनॉमिनेटर काय सेम आहे. 3 मायनस 1/4. 3 मायनस 1 किती येईल 2/4. 2 1 जार 2, 2 2 जार 4. भाग घालवला आपण. 2 1 जार 2, 2 2 जार 4. भाग घालवला आपण. किती मिळालं पहा 1/2. म्हणजेच आपल्याला कॉमन डिफरन्स किती मिळाला 1/2. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर फर्स्ट टर्म A इज इक्वल्स टू किती मिळालं पहा 1/4. and common difference D is equals to 1/2. अशा प्रकारे काय एक्झाम्पल सॉल्व करायची होती. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.